शेतकरी मित्रांनो, आज आपण गहू फवारणीचे संपूर्ण वेळापत्रक पाहणार आहोत. यामध्ये पिकाची वाढीची अवस्था, पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी, विद्राव्य खते 19-19 या खतामुळे पिकाची शाखीय वाढ चांगली होते आणि मुळाचा विस्तार वाढतो. याचे प्रमाण 75 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी घ्यावे. यानंतर फुटवे निघताना आणि कांडी धरण्याच्या अवस्थेत कोणती फवारणी करावी याबाबत पेरणीनंतर 40 ते 50 दिवस नंतर विद्राव्य खत 12-61-00 नवीन फुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी आणि पिकाला जोम देण्यासाठी याचा वापर करावा. यात स्फुरद फॉस्फरस जास्त असल्याने मुळे मजबूत होतात. प्रमाण 75 ते 100 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी घ्यावे. त्यानंतर पीक पोटरीत असताना किंवा फुलोरा येण्यापूर्वी पेरणीनंतर 60 ते 70 दिवसांनी 005234 या विद्राव्य खताची फवारणी करावी. याचा उपयोग दाणे भरण्यास सुरुवात होण्यापूर्वी हे खत दिल्यास खोड मजबूत होते आणि फुलाचे रूपांतर दाण्यामध्ये होण्याची प्रक्रिया सुधारते. प्रमाण 75 ते 100 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी. यानंतर धारणे भरण्याच्या अवस्थेत कोणती फवारणी करावी? पेरणीनंतर 80 ते 90 दिवसांनी विद्राव्य खत 13-0045 याचा उपयोग केल्यास दाण्याचा आकार वाढवण्यासाठी, वजन वाढवण्यासाठी आणि दाण्यांना चमक येण्यासाठी याचा वापर होतो. किंवा 0050 या विद्राव्य खताचा वापर केल्यास दाणे टपोरे करण्यासाठी आणि उत्पादनात वाढ करण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त आहे. प्रमाण 75 ते 100 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी घ्यावे. कीड व्यवस्थापन. खोडकिडा. किडीचा प्रादुर्भाव जास्त दिसल्यास खालीलपैकी एक औषध वापरावे. क्लोरोपायरिफॉस 20 EC याचे प्रमाण 35 मिली किंवा कार्बारिल 50% WP 60 ग्रॅम प्रमाण प्रति 15 लिटर पंपासाठी घ्यावे. 2. मावा. खालीलपैकी एक औषध फवारावे. डायमेथाएट 30 EC 15 मिली किंवा मिथाइल डिमॅटॉन 25 EC 12 मिली प्रमाण प्रति 15 लिटर पंपासाठी वापरावे. रोग व्यवस्थापन. तांबेरा मॅन्कॉझिब डायमेथेन M45 मात्रा 35 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी वापरावे. रोग दिसताच फवारणी करावी. काजळी किंवा काने बीज प्रक्रिया करावी. विटावॅक्स किंवा कार्बेंडाझिम प्रमाण 2.5 ग्रॅम प्रति किलो बियाणास शेतातील रोगट झाडे मुळासकट उपटून नष्ट करावीत. नंबर 3. पानावरील करपा. मॅन्कॉझिब मात्रा 35 ग्रॅम प्रति 15 लिटर पाणी. रोग दिसताच फवारणी करावी. फवारणी नेहमी सकाळी 10 वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी 4 वाजेपर्यंत करावी. स्वच्छ पाणी. फवारणीसाठी नेहमी स्वच्छ पाणी वापरा. गढूळ किंवा घाण पाण्यामुळे औषधाची कार्यक्षमता कमी होते. औषध क्रम. आधी पाण्यात विरघळणारी पावडर WP, नंतर प्रवाही औषध आणि शेवटी स्टिकर किंवा स्प्रेडर टाकावे. संरक्षक कपडे. फवारणी करताना अंगावर कपडे, हातमोजे, मास्क आणि चष्मा वापरावा. धन्यवाद.